आपण अजून वरती चाललोय. लास्ट खाली जास्त नाही, थोडंच आहे तरी पण हायचं. आणि आता आपण वर चाललोय. इकडून अशा पायऱ्या येतात. सिंगल पायऱ्या असल्यामुळे लोकांना खाली उतरण्यासाठी पण चान्स भेटला पाहिजे. हे चिंचेचं झाड आहे इकडं. आणि चल बाबा वर गेल्यानंतर आणि कपल येते आपल्याकडून. पूर्ण पलीकडे समुद्रच आहे बाजूला. जाणार आहेत सर बोलतात आम्हाला चालायला नाही होणार, त्यामुळं 90 स्टेप्स आहेत तिकडे. तर आता फुल जोशमध्ये आम्ही पुढे निघलोय. आता शिरायला चालू आपण आता वर चाललो आणि तुम्ही खाली खोली होऊ शकता. 90 स्टेप्स आहेत. स्टेप्स पण मारते तेवढं नाही, काळजीपूर्वक. वरती आल्यानंतर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे व्ह्यू दिसतो. लाईट हाऊसवर जर तुम्हाला येण्याचा चान्स असेल तर तुम्ही नक्कीच या. कारण इकडून जे दिसणारा वेव आहे तो एकदम खतरनाक आहे. आणि एवढं फिरल्यानंतर तुम्हाला जर थकवा जर घालवायचाच असेल तर तुम्ही नक्कीच या लाईट हाऊसवरती या. लाईट हाऊसच म्हणू शकता. काय म्हणतात तुम्ही जर इकडं आला तर तुम्हाला इकडची जी येणारी हवा जी आहे ना त्या साईडने पूर्ण समुद्राला ती हवा तुमचा पूर्णपणे थकवा घालवून टाकतो. त्यामुळं प्लीज आला तरी ह्या प्लेसला व्हिजिट देणं कधीच विसरू नका. नक्की तुम्ही इकडे व्हिजिट द्या एकदा नाही का तरी. एकदम मस्त महाबलीपुरमचं आपली ट्रिप चालू आहे. आणि अजून माझ्या अंदाजे 6 ते 7 आपले हे राहिलेत. 6 ते 7मध्ये हां बघितलं तुम्ही 6 ते 7 अजून आपले पॉईंट राहिल्यात ह्यामधले. तर आपण ते पण आता ह्यामध्ये कवर करणार आहेत. त्या पॉईंटला चाललेलो आहे. डबल रिक्षा दिसत आहेत. दमून घाम निघाला होता आता रिक्षाच्या हायवेमध्ये.
गणपती. Number 2, turtle. Number 3, wild boar face and human boar. Number 4, lion face and human boar. Number 5, a small dwarf. 6, 7, 8, 9, it's a normal human. It is human size. So this information which tells the growth of human, evolution of mankind, it somewhat resembles the whole garden here. And here we have the third information of Vishnu. It is thought. It just emanates from the sea. Nothing from the world. मगाशी आम्ही इकडून भुट्टा घेतला होता, तोच भुट्टा डबल इथले घेतोय. गरम गरम मका. गरम. तर आपण फायनली एअरपोर्टवर पोहोचलेलो आहेत आणि आपल्यासोबत ते सर चाललेत सर. आणि आपली फ्लाईट सकाळी आहे, सरांची फ्लाईट 11:30 वाजता, त्यामुळे सरांना आपण आताच बाय